म्हणून नामदेव यांच्या चरणी नतमस्तक होते आणि कथेला सुरुवात करते। श्रीमद भागवत कथा पापाचा नाश करणारी आहे, सर्वसाधारण व्यक्तीचा उद्धार करणारी आहे, सर्वांचं कल्याण करणारी आहे। अमृत रूपी भगवंताची प्राप्ती करावी कशी ही श्रीमद भागवत कथेकडून तुम्हाला आम्हाला शिकायला भेटेल। खूपच सुंदर ही श्रीमद भागवत कथा तुम्हाला आम्हाला श्रवण करायची आहे। तर श्रीमद भागवत कथेमधील सर्वात महत्वाचा आणि पहिला श्लोक फार महत्वाचा आहे, कारण की पहिल्या श्लोकामध्ये श्रीमद भागवत कथेचा संपूर्ण सार ठेवलेला आहे। बाकी काहीही नाही शिकलं तरी चालेल, परंतु श्रीमद भागवत कथेचा सार एका श्लोकामध्ये वेदव्यासजीने तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे। तो श्लोक तुम्हाला आम्हाला बघायचा आहे। सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वेदव्यासजीने सांगितलेलं आहे भगवंताचे एकूण 3 रूप आहेत, सत चित आनंद। पहिलं रूप म्हणजे सत्य। सत्य म्हटलं की काय होतं बरं? बोलू शकते का कोणी? बोलताना तुम्ही गावातल्या तोंड आहेत ना? चला, सत्य म्हणजे काय? आता ते कसं आहे, आमची महिला बचत पार्टी, आम्ही आमचं बघून घेऊ आता। सत्य म्हणजे काय सांगू शकेल का कोणी? मी जेवढ्या कथा केल्या त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही श्रवण केले असतील, बरोबर आहे का? सत्य म्हणजे खरं। सत्य म्हटलं की खरं आलं, चित्त म्हटलं की मन आलं, आणि आनंद म्हटला की आनंद आला। सत चित आनंद हे 3 भगवंताचे रूप आहेत। तिन्ही रूप आपल्याला बघायचे आहेत आज। सत म्हटलं की खरं आलं। खरं काय आहे? विचार करायला गेलं तर खरं काहीच नाहीये, आणि विचार करायला गेलं तर सगळं काही खरं आहे। छोटासा मुलगा जन्माला आलाय, जन्माला आल्याच्या नंतर तो लहानच राहतो, हे खरं आहे का? तो तरुण अवस्थेमध्ये सुद्धा जातो, तो वयस्कर सुद्धा होतो, खरं नाहीये। एखाद्या मुलाचं नाव ठेवलं जातं, नाव हे मात्र खरं समजल्या जाईल, परंतु ते कुठपर्यंत? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला खरं म्हटलं जाते। मी तर असे म्हणेल की जगाच्या पाठीवर सत्य कोणीच नाहीये। सत्य फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे। भगवंत आपण जन्माला आलो नव्हतो तेव्हाही होते, आपण जन्माला आलो तेव्हाही आहेत, आणि आपण जेव्हा निघून जाऊ तेव्हाही राहणार आहेत। जगाच्या पाठीवर एकच असं आहे, तो भगवंत, फक्त आणि फक्त भगवंत खरा आहे, बाकी काही नाही। बाकी हा जो आपण खटाटोप केलाय ना, संसार रूपी खटाटोप, हा सत्य नाहीये। हा तात्पुरत्या स्वरूपाकरता सत्य आहे, खरोखरचा सत्य नाहीये। परंतु तुम्ही आम्ही सर्वसाधारण व्यक्ती या संसारामध्ये फार अडकलोत, ह्याला आपण खरं समजतोय, परंतु भगवंताने तुम्हाला आम्हाला जन्माला घातले त्यांचं दर्शन घेण्याकरता, त्यांचं भजन करण्याकरता, आणि तोच खरा आहे। म्हणून भगवंत सत्य आहे, भगवंत खरा आहे, जो कधीच बदलत नाही। काल पण आहे, आज पण आहे, उद्या पण राहणार आहे, तो तेवढा एकच खरा आहे।
आणि दुसरं सांगू, दुसरं म्हणजे आपली आई महत्वाची आहे, आपला बाप महत्वाचा आहे. भगवंत ज्याप्रमाणे तुमच्या करता माझ्या करता खूप काही करतो, आपल्याला कुठल्याही गोष्टीची गरज असली ना तर तो भगवंत पूर्ण करतो. कदाचित भगवंताने मनामध्ये विचार केला असेल की प्रत्येक भक्ताकडे मी जर नाही जाऊ शकलो तर त्याकरता काय करावं लागेल, तर प्रत्येकाच्या घरामध्ये 2 देव दिले. ते 2 देव म्हणजे आई आणि वडील. मायबाप हे प्रत्येकाच्या घरामध्ये गेलेले आहेत, बाकी कुठं जायची गरज नाही हो. कुठल्याही गोष्टीची जर गरज भासली तर त्या ठिकाणी आई वडील ती गरज आपली पूर्ण करतात. म्हणून जगाच्या पाठीवर आई वडील आणि देव हेच महत्वाचे आहेत. दुसरं म्हणजे चित्त मन. एकदा का भगवान परमात्मा कळाला आहे म्हणून तो आहे, तो खरा आहे, एकदा का कळालं की आपलं मन त्या भगवंताच्या चरणाजवळ जातं. आणि मन हे स्थिर ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत आपण भगवंताजवळ जाऊ शकत नाही. पण आपलं मन असं आहे एका जागेवर स्थिर राहतच नाही. आता इथं बऱ्याच जणी बसलेले आहेत, परंतु मनात काहीतरी वेगळे विचार चालू असतील. मनात असे विचार चालू आहेत, माय घराला कुलूपच लावलं की नाही मला माहित नाही, ती बिचारी सून आता लावूनच येते की नाही मला माहित नाही, असं आपलं मन आहे. काय काय म्हणतील, जाऊ दे आज पहिला असता दिवस होता, आज उगाच कथेला आले, उद्या आले असते, जमत होतं, शेतातले काम होत होते, इथं बसल्या बसल्या चालू आहे बरं. एखादी म्हणत असेल माय लय लांब दूर चप्पल ठेवली, कोणी नेईल का, होते का बरं असं. म्हणून हे मन चित्त हे एका ठिकाणी आणणं गरजेचं आहे. जोपर्यंत चित्त एकत्रित येत नाही, एका ठिकाणी येत नाही, तोपर्यंत व्यक्ती देवाजवळ जातच नाही. म्हणून ही कथा आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊन जाणार आहे. सत्य म्हणजे भगवंत आहे, चित्त म्हणजे आपलं मन आहे. आपलं मन जोपर्यंत भगवंताच्या चरणाजवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला आनंद मिळणार नाही. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या भजनी, गुरु भक्तीच्या पूजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे 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 माझे हरे भजनी, मन लागो रे
लागो रे लागो रे मन 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 लागो रे लागो रे माझे गुरु मन लागो रे लागो रे माझे गुरु गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या चरणी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे जोपर्यंत सत्य कळत नाही, जोपर्यंत मन देवाजवळ जात नाही, तोपर्यंत आनंद मिळणार नाही. आम्ही सर्वसाधारण व्यक्ती आपण आपला आनंद कशामध्ये बघतो? सर्वसाधारण गोष्टीमध्ये आपला आनंद आहे. कोणी कोणी मोबाईल मध्ये आनंद पाहतं, कोणी मध्ये नवीन कपड्यांमध्ये आनंद पाहतं. कोणाचा आनंद कसा असतो? फिरण्यामध्ये आनंद असतो. काहींचा आनंद खाण्यात असतो, काहीचा पिण्यात असतो. ज्याचा त्याचा आनंद वेगळा. आता खाणं पिणं, खाण्याचं जाऊ द्या बापा, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता. वेगवेगळे प्रकारचं काहीही तुम्ही खाऊ शकता. परंतु हा पिण्याचा आनंद फार विचित्र आहे. हा आनंद फक्त एकट्याच व्यक्तीला भेटतो, म्हणजे स्वतःला. त्याला स्वतःला आनंद भेटतो, परंतु त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तीला फार दुःख होतं. म्हणून मी विनंती करेल तुमच्या समोर, तुमचा हा जो पिण्याचा आनंद आहे ना, हा दूर करा. आयुष्यभर पुरणार नाही हो तुम्हाला. थोड्या वेळाकरता तो पिण्याचा आनंद असतो. तुमच्या लक्षात आले असेल माझं म्हणणं काय आहे. दारू पिण्याचा आनंद असतो काहींना. हा आनंद तुम्ही दूर करणं गरजेचं आहे. पंजाबराव एकदा काय झालं बघा, एकाला मी असंच विचारलं, म्हणलं दादा तुम्ही का दारू पिता? म्हणले थोडस टेन्शन आलं म्हणून दारू पिलं. टेन्शन? बरं ठीक आहे. थोड्या वेळानं परत दारू पिऊन आले. मग आता का दारू पिली? आता कुठलं टेन्शन आहे? म्हटले आज टेन्शन नाही ताई, आज आनंद आहे म्हणून दारू पिली. काय हाणून ग, हेच कळत नाही नेमकं पितात कशा करता. डोक्याला ताण आलाय म्हणून पितात की डोक्याला आनंद झालाय म्हणून पितात? पितात कशासाठी? स्वतः एकटे पितात, परंतु घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास देतात. आईला त्रास आहे, वडिलांना त्रास आहे, पत्नीला त्रास आहे, मुला बाळांना सुद्धा त्रास आहे. मग हा आनंद काय कामाचा? बरे राहते का पोटात जास्त वेळ? जास्त वेळ राहत नाही. रात्री पेलेली असते, सकाळी उतरून जाते. या इकडे या धर्म मंडपामध्ये एकदा का तुम्ही पिली ना, हा भागवत कथेचा सार, कीर्तनाचा सार, हा श्रीमद भागवत कथेचा सार. अहो वारकरी जर तुम्ही झालात ना, एकदा या धर्म मंडपामध्ये या,
आणि असा सुंदर अभंग म्हटलेली, गवळणी म्हटलेलं अशी कथा सांगितली, तुम्ही एकदाच प्या, आयुष्यभर तुमची ती उतरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हा आनंद खूप वाईट आहे, परंतु काहीचा आनंद त्याच्यामध्ये असतो. काहीचा आनंद खाण्यात असतो, काहीचा पिण्यात असतो, काहीचा कपडे घालण्यात असतो, काहीचा फिरण्यात असतो. परंतु हा आनंद तात्पुरत्या स्वरूपाकरता आहे, थोड्या वेळा करता आहे. खाण्यावाल्याचा आनंद तर असा असतो, तुम्ही मला सांगा तो किती वेळ पुरतो? खाण्याचा आनंद, सकाळी जेवण केलं मग 4 दिवस नाही जेवलं तर जमते का? तुमच्या गावात राहते का तसं कोणी? सकाळी जेवलं की दुपारी जेवावंच लागतं, दुपारी जेवलो की सायंकाळी भूक लागतेच ना. हा आनंद महत्वाचा नाहीये, हा जगण्याचं साधन आहे, आनंद नाहीये, जगण्याचं साधन आहे. आनंद जर बघायचा असेल तर भगवंताच्या चरणाजवळ जावं लागेल, तेव्हा तुम्हाला आम्हाला आनंद भेटेल. सच्चित आनंद तुमच्या समोर मी मांडलाय. समोर वेदव्यासजी म्हणतात, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. प्रत्येकाकडं 3 प्रकारचे ताप आहेत. तापाचे सुद्धा 3 प्रकार पडतात. आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप आणि आदिभौतिक ताप, हे 3 प्रकारचे ताप आहेत. ह्या तापापासून सुद्धा मुक्तता करणं गरजेची आहे. हिवताप, थंडी ताप नव्हे बरं, ही ताप वेगळी आहे, ती ताप वेगळी आहे. नाही तर हिवतापच धरून बसल. एका ठिकाणी गेले म्हटलं आध्यात्मिक ताप, ती म्हणे आध्यात्मिक ताप, म्हणजे ताक नाही ताप, हे ताप वेगळे आहेत. समोरची कथा अतिशय सुंदर आहे, तुम्हाला आम्हाला श्रवण करायची आहे. सुखदेव अवताराची कथा आज बघायची आहे. अतिशय सुंदर ती कथा आहे. एकदाचा प्रसंग असा येतो की ब्रह्मदेवाने सभा भरवलेली आहे. ब्रह्मदेवाच्या सभेला सर्वजण आलेले आहेत, सर्व साधू संत भगवंत सर्वजण आलेले आहेत. ऋषी मुनी, संकादिक ऋषी संत सर्वजण आलेले आहेत आणि सर्वजण आपापल्या आसनावरती बसलेले आहेत. आणि आसनावरती बसल्याच्या नंतर एकाने प्रश्न केला, म्हटले देवा, ब्रह्मदेवानं सभा भरवली ना, मग प्रश्न केलेला आहे. चर्चा चालू झाली एकमेकांची, आणि एकदा का सर्वजण एका जागेवर बसली की काही ना काही चर्चा करतातच, होते चर्चा. मी जर थोडीशी 2 मिनिटं कथेसाठी जर थांबली तर तुमची चर्चा चालू होते, शांत बसत नाही कोणीच. म्हणून चर्चा चालू झाली, आणि चर्चा चालू झाल्याच्या नंतर एकाने प्रश्न केला, म्हटले या जगात, या त्रिभुवनामध्ये सगळ्यात महागड काय आहे? सर्वात महाग काय आहे? प्रश्न केलेला आहे. प्रश्न केल्याच्या नंतर एक जण उठलं, उठल्याच्या नंतर सांगितलं, म्हटले सोनं महाग आहे. सोनं आहे की नाही? सोनं महाग किती झाले? होय, सोनं किती झालं? घालत नाही का तुम्ही? मागणार नाही हो, मी विचारायले फक्त, मी म्हणणार नाही की मला द्या म्हणून. तुमची इच्छा असेल तर शेवटच्या दिवशी छटाक छटाक देऊ शकता. जास्त नाही मागत, थोडं थोडंच मागते. नाही जरा पाणी दिलेलं गहू, कापूस, हळद दिसायली आजूबाजूला, सोनं तर भरपूर असेल. म्हटले सगळ्यात महागड सोनं आहे. नाही नाही, सोनं तर प्रत्येकाकडे असतं, प्रत्येकाकडे थोडं ना थोडं, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ज्याच्या त्याच्याकडे सोनं आहे. प्रत्येकाकडे सोनं आहे, मग सोनं महागच नाही. चांदीचा तर काय प्रश्नच उठत नाही, चांदी सुद्धा महाग नाही. म्हटलं हिरा महाग आहे. हिरा, हिरा मुकुटामध्ये, कोणी गळ्यामध्ये हिरा घालतं बघा. आपल्याकडं नाही भेटणार, परंतु असतो हिरा. एखाद्याकडे असले गावात तर मला काय माहित.
म्हटले हिरा महाग असेल, म्हटले हिरा पण नाही, श्रीमंत जे अब्जोपती करोडपती लोक असतात त्यांच्याकडे हिरे असतात, हिरा पण महाग नाही. माणिक मोती म्हटले ते पण महाग नाही, प्रत्येकाकडे ह्या वस्तू भेटतात. सोनं चांदी हिरा माणिक मोती प्रत्येकाकडे भेटतं. मग महाग काय आहे? तर सगळ्यात महागड जर पाहायला गेलं तर प्रेम आहे. म्हटले प्रेम ना खूप महाग आहे. आणि बरोबर आहे, सगळ्यात महागडी वस्तू म्हणजे प्रेम आहे. प्रेम प्रत्येकाकडे नाही भेटत. प्रेम हे काहींकडेच असतं, प्रेम हे प्रत्येकाकडं नाही. आणि काहींनी प्रेम करतात सुद्धा एकमेकांवरती, परंतु ते प्रेमामागं काही ना काही स्वार्थ असतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्वार्थ असतो. आई वडील मुलांवरती प्रेम करतात, खूप प्रेम करतात, इकडं हाडाचं काढं करतील, पाणी करतील रक्ताचं, परंतु मुलांवरती प्रेम करतात. परंतु सांगू का तुम्हाला मी, आई वडील मुलांवरती प्रेम करतात का करतात? की ज्या वेळेस आमचे हातपाय टेकतील त्यावेळेस त्यांनी आमचं करावं. चुकीचं आहे का काही? काही चुकीचं बोलते का मी? त्या मुलाने किंवा मुलीने म्हातार वयामध्ये आमचं सर्व काही करावं म्हणून त्या करता आई वडील प्रेम करतात आणि मुलगाही प्रेम करतो. काय काय बदमाश अशी मुलं असतात की आई वडिलांचं प्रेम घेतात, प्रत्येक गोष्ट घेतात, परंतु ज्या वेळेस आई वडिलांची करायची वेळ येते ना त्यावेळेस ते मुलं हात वर करतात. तुमचं कर्तव्य होतं, आम्ही म्हटलं का करा, काय गरज होती करायची, असेही म्हणणारे आहेत बाबा. संबंध महाराष्ट्र फिरतो आम्ही, बरेचसे असे आई वडील आमच्याकडे रडत रडत येतात, ताई हातपाय टेकले हो, मुला मुलींना खूप शिकवलं, परंतु आता म्हातार वयामध्ये सुद्धा आमच्या जवळ कोणीच नाहीये. ज्या वयामध्ये त्या मुलांनी आई वडिलाचं करायचं असतं त्यावेळेस तो मुलगा करतच नाही. स्वार्थी दुनिया आहे. आई रे आई रे आई आई रे बेईमान दुनिया 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 आई
बरोबर आहे महाराजांचं. फार बेईमान दुनिया आहे. या दुनियामध्ये प्रेम भेटतच नाही. प्रेम बघायचं असेल तर संतांकडे जावं लागतं, साधूंकडे जावं लागतं, त्यावेळेस प्रेम भेटतं. निस्वार्थ प्रेम करतात माझे साधू संत. आणि ते प्रेम कुठं असेल? सगळ्यांची चर्चा चालू झाली बरं. बरोबर आहे. सगळ्यात महागडी वस्तू कोणती तर फक्त आणि फक्त प्रेम आहे. प्रेम कुठेही नाही भेटत. आता आज या गावामध्ये जे आम्हाला प्रेम भेटले ते दुसऱ्या गावात भेटेल का सांगता येत नाही. इथे आल्याच्या नंतर खूप प्रेम भेटलं सर्वांचं. पाद्यपूजा, हार, आरती, एवढं सगळं खूप प्रेम भेटले. हे प्रेम प्रत्येक ठिकाणी भेटत नाही, नाही भेटत. मग ते प्रेम आहे कुठे? त्या चर्चेमध्ये एकाने प्रश्न केला, दुसऱ्याने उत्तर द्यायला सुरुवात केली. म्हटले हे प्रेम ना भगवान लक्ष्मी नारायणाकडे आहे. नाही नाही, लक्ष्मी नारायणाकडे नाही. का नाही? म्हटले नाही. एखाद्या वेळेस जर भगवान विष्णूला जर एखाद्या भक्ताने बोलवलं तर जेवता जेवता धावत जातात. त्यांच्याकडे प्रेम नाहीये. एकदा तर असं घडलं, दोघ जण पती पत्नी जेवायला बसले. लक्ष्मीनारायणाचा जोडा, दोघही जेवत होते. लक्ष्मी माता जेवायला वाढतात आणि जेवता जेवता एकाने आवाज दिला, एकटा भक्ताने. तर भगवंत तसंच त्याच जागेवर ठेवलं, धावत 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 भक्ताकडे गेले. म्हटले त्या दोघांचं जर प्रेम असतं तर लक्ष्मी मातेला सोबत घेऊन गेले असते. नाही म्हटले त्यांच्यामध्ये प्रेम एवढं. बरं ठीक आहे. मग ब्रह्मानीकडे नाही नाही, त्यांच्याकडे पण नाही म्हटले. ब्रह्मदेव तर ही सर्व पृथ्वीची रचना करण्यातच गुंग आहेत. त्यांचं लक्ष नाही पत्नीकडे. त्या दोघांमध्ये सुद्धा प्रेम नाही. मग प्रेम आहे कुठे? तर ते प्रेम फक्त आणि फक्त भोलेनाथ आणि माझ्या माता पार्वतीकडे आहे. आता नारदजींना थोडस खटकलं बरं. नारदजी भगवान विष्णूचे उपासक होते. नाही म्हटले त्यांच्याकडे पण नाही प्रेम. नाही, त्यांच्याकडे प्रेम आहे. कसं प्रेम आहे? अहो माता पार्वती भगवान भोलेनाथाच्या अर्धांगावरती बसलेले आहेत. भोलेनाथाने त्यांना अर्धांगावरती घेतलेलं आहे. मग दोघांमध्ये प्रेम असणारच ना. आणि जास्तीत जास्त वेळ भोलेनाथ हे कैलास पर्वतावरच राहतात, येत नाहीत जास्त. अघोर या ठिकाणी खूप तपश्चर्या केली एखाद्या भक्ताने. कुळ्यानं कुळ्या जर तपश्चर्या केली तर भोलेनाथ येतात. नारदजींच्या मनामधली आडी काय सुटली नाही बरं. एवढं सांगून पण नारदजी म्हटले जमतच नाही. म्हणले ते प्रेम नाहीच त्यांच्यात. भगवान विष्णूचे उपासक होते आणि होते एखाद्या वेळेस तसं. आपला एकावर विश्वास असतो आणि त्यांनी का विश्वास तोडला की त्रास होतो, खूप त्रास होतो. मग तो त्रास व्हायला लागला विष्णुदेवाला. विष्णुदेव म्हटले नाही 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 म्हटले तसं शक्यच नाही. नारदजी म्हटले. सगळेजण होकार देत होते, फक्त एकटेच नारदजी विरोधात होते. एकटेच नारदजी विरोधात होते. आता मात्र खरं झाले. भोलेनाथ आणि माता पार्वती दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करतात, पक्क झालेलं आहे. परंतु मनातली आडी काय सुटणं. आणि एकदा का व्यक्तीच्या मनात आडी पडली, काहीही झालं ती सुटत नाही, नाही सुटत. कितीही लोकांनी यावं, समजण्याचा प्रयत्न करावा, समजवण्याचा प्रयत्न करावा, परंतु ती मनातली आडी सुटत नाही. असा बराच वेळेस प्रसंग येतो. व्यक्ती निघून जाईल परंतु मनातली आडी सुटणार नाही, नाही सुटणार. नारदजींच्या मनामध्ये आडी पडली, म्हणले जमतच नाही ते. नारदजीने एक युक्तीच केली बघा. युक्ती अशी केली, नारदजी निघाले कैलास पर्वतावर. दोघांमध्ये आता भांडण लावायचंय. प्रेम आहे ना खूप. मग प्रेम दूर कसं करायचं? भांडण लावावं लागेल. पती पत्नीमध्ये जर एवढं प्रेम आहे तर काहीतरी करावं लागेल. बघायचं, बरी प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे. नारदजी गेले कैलास पर्वतावर आणि कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर
बघतो तर काय माता पार्वती आणि भोलेनाथ बसलेले आहेत, दोघेही बसलेले आहेत. भांडण समोरासमोर लावता येत नाही. आता हे शिकवायचं कामच नाही. भांडण कसं लावायचं ते चुटकी बजा केलं कधी घ्या. भांडण लावायला दोघं पती पत्नी जर समोर असेल तर लावता येत नाही, माघारी लावावं लागतं ना. भोलेनाथ माता पार्वती समोर एकमेकांच्या बसलेले, भांडण कसं लावणार. परत दुसऱ्या दिवशी आले, परत पाहिलं तर दोघं पती पत्नी बसलेले. हे जवळ 3-4 वेळेस झालं बरं, जवळपास 3-4 वेळेस झालं. नेमका योगायोग असा आला, ज्या दिवशी नारदजी गेले त्या दिवशी भोलेनाथ एका भक्तानं बोलवल्याच्या नंतर कैलास पर्वतावरून निघून गेले होते. माता पार्वती एकट्याच आहेत तिथं. माता पार्वती एकटे आहेत. नारदजींना आता बोलायला सुरुवात केली. आणि एक लक्षात घ्या, दोघा पती पत्नी मध्ये आपसात भांडण झालेलं वेगळं आणि दुसऱ्या तिसऱ्याने येऊन लावून दिलेलं वेगळं. दोघांचं एकमेकात झालं तर ते सुटतंय, परंतु तिसऱ्याने येऊन का लावून दिलं सुटत नाही, नाही सुटत. झालंय का कधी गावात असं, तिसऱ्याने येऊन लावून दिले, झालं झालं चर्चा चालू आहे, होतंय गावात आता चालू असते. शेजारनी पाजारनी येतात, मा तो नवरा मला ना बाजारात दिसला होता आणि त्या बाईचं गप्पा मारला. भांडणाला लागायच ना काय, काहीच लागत नाही. आणि नुसतं गप्पाच नाही मारल्या, गाडीवर बसून घेऊन झाले दोघांची भांडणं, झाले ना भांडण. नारदजींनी सुरू केलं भांडण लावायला. म्हटले माता पार्वती, भोलेनाथ कुठे आहेत. प्रभू आज भक्ताने बोलवले ना, त्यांच्या भेटी करता गेलेले आहे. मग ते कधी येतील. भोलेनाथ भोले भंडारी त्यांच्या मनात जेव्हा येईल तेव्हा येतील. नारदजीने सुरुवात केली सांगायला. म्हटले माता पार्वती, तुमचं खूप प्रेम आहे भोलेनाथांवरती. हो, माझं खूप प्रेम आहे. भोलेनाथांचं तेवढंच तुमच्यावर प्रेम आहे. म्हटले हा, त्यांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. कसं प्रेम आहे. त्यांनी मला अर्धांगावरती बसून घेतलेलं आहे. मला ते जांगेवरती बसून घेतात, मांडीवरती बसून घेतात. आहे प्रेमांचं एकमेकांवरती. नारदजींनी बोलायला सुरुवात केली. म्हटले काय म्हणता माता पार्वती, भोलेनाथांचं एवढं प्रेम नाही तुमच्यावर. तुम्ही जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम भोलेनाथाचं तुमच्यावर नाही. म्हटले नाही, आहे प्रेम. प्रत्येक कथा, कुठल्याही भक्ताची कथा असो, मला भोलेनाथ सांगतात त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. म्हटले नाही माता पार्वती, तुम्हाला काहीच माहित नाही. मी सांगतो म्हटले तुमच्यावर किती भोलेनाथांचं प्रेम आहे. ऐका, भोलेनाथांच्या गळ्यामध्ये ज्या नरमुंड माळा घातलेल्या आहेत, ह्या कोणाच्या आहेत हे तुम्हाला माहित आहे का. ती तर कथा मला सांगितली नाही. मग काय म्हणता तुम्ही प्रेम आहे भोलेनाथाचं तुमच्यावर. प्रेमच नाही. गळ्यातल्या नरमुंडा माळा कशात आहेत हे तुमच्या भोलेनाथाने तुम्हाला सांगितलं नाही. मग कसलं प्रेम. नाही म्हटले प्रेम. बरं जाऊ द्या, हे ठेवा बाजूला. अमर कथा सांगितली का. ती काय असते माहित नाही ना. घेऊन जाते लेकराला बाहेर. सगळेजण तिकडच बघायला. माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही. ठेवा ताट, ठेवा इथं, नंतर या. ठेवा. माता पार्वतींच्या लक्षात आलं, बरोबर आहे नारदजी, गळ्यामध्ये जे नरमुंड माला आहेत त्या ही नाहीत मला माहित, आणि अमर कथा म्हणजे काय ही सुद्धा माहित नाही. आता मात्र माता पार्वती रुसल्या. लागलं ना भांडण. काय पाहता, नवरा बायको मध्ये भांडण दिलं लावून नारदजीने. आणि नारदजींचं कामच ते होतं, जिसकी बात कभी भी रद्द नहीं होती वो नारद रहते, उसकी बात कभी भी रद्द नहीं होती. नारदजीने दिलं भांडण लावून. नारदजींनी गुण गेले. नारायण 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 गेले निघून. आता मात्र माता पार्वती
कैलास पर्वतावरती बसलेले आहेत. मनामध्ये एकच चर्चा चालू आहे. मनामध्ये चर्चा चालू आहे. अशी चर्चा चालू आहे, अमर कथा काय, गळ्यामध्ये का नरमुंड माला घातलेल्या आहेत, ही कथा का मला भोलेनाथाने सांगितलेली नाही. एवढे सगळे प्रश्न मनामध्ये पडलेले आहेत. आणि मनामध्ये प्रश्न पडले आणि तितक्यात भोलेनाथ कैलास पर्वतावरती आले. कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर भोलेनाथाने आवाज दिला, पार्वती. आता रुसल्यावर बायको बोलते का? एका आवाजात आवाजच दिला नाही. दुसरा आवाज दिला, पार्वती. बोलायला तयार नाही. तिसरा आवाज दिला, पार्वती. तरीही बोलायला तयार नाही. आणि एक सांगते, एकदा का पती पत्नीचं भांडण झालं पंजाब दादा की सरळ बायकोला बोलायला जमत नाही, लेकराच्या माध्यमातून बोलायला लागतं. ओ गणेश की माँ, पिंट्याची मम्मी. आणि होत तसं संसारिक व्यक्ती आहोत सर्वजण, आमचंही होतं बापा, काय सांगा, होतच असते घरी. आवाज द्यायला भोलेनाथ माता पार्वती बोलायला तयार नाहीत. आता मात्र लेकरांच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली. गणेश, तेरी माँ की तब्येत वगैरे बरोबर नाही का? तब्येत बरोबर नाही. गणपती बाप्पाने बोलायला सुरुवात केली. मला माहित नाही म्हणले पप्पा, तुम्ही दोघ जण पाहून घ्या म्हणले, आपल्याला काय माहित नाही. कार्तिकेयला आवाज दिला. कार्तिकेयने सुद्धा तेच उत्तर दिलं. दोघेही निघून गेले. आता मात्र दोघ जण समोरासमोर बसलेले आहेत. भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. आता बायको बोलत नाही म्हटल्यावर जरा प्रेमाने आवाज द्यावा लागेल ना. भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली, पार्वती, आज माझी पाद्यपूजा नाही. ज्या ज्या वेळेस मी कैलास पर्वत सोडून जातो भक्ताच्या भेटी करता, आल्याच्या नंतर तू माझी आरतीने ओवाळणी करतेस, माझी पाद्यपूजा करते. पंचपक्वानाचं ताट समोर असतं, आज काहीच नाही. आणि कसं होईल? भांडण लागले ना, होणारच नाही. महादेवजीच्या सुद्धा लक्षात आलं की आता काहीतरी झालंय. डोक्याला हात लावला, म्हणले ताप वगैरे, ताप तर नाही. सर्दी वगैरे, सर्दी पण नाही. मग झालंय काय? तब्येत वगैरे तर टणटण आहे. डोळे लावले आणि डोळे लावून विचार केला तर नारदजी दिसले. म्हटले काहीतरी आग लागली. आग लागल्याच्या नंतर भोलेनाथ म्हणायला लागले, पार्वती, खाण्यापिण्याचं जाऊ दे, मला भांग तरी दे प्यायला. पोटात आग उठली, भांग तरी प्यायला दे. मग माता पार्वतीने बोलायला सुरुवात केली, भोला भांग तिहारी, नित घोटत घोटत हरी. माता पार्वती बोलताय ता, भोला भांग तिहारी, नित घोटत घोटत हरी. मेरे दोनों हाथ दुखाए रे, तेरी एक दिना की होए तो घोटो, रोज न घोटी जाए. भोला भांग तिहारी, नित घोटत घोटत हरी. भोला भांग तिहारी, नित घोटत घोटत हरी. मेरे दोनों हाथ दुखाए रे, तेरी एक दिना की होए तो घोटो, रोज न घोटी जाए. भोला भांग तिहारी, भोला भांग तिहारी, भोला भांग तिहारी.
वडिलांनी सांभाळलेलं आहे आणि तुमच्या घरी आल्याच्या नंतर मला भांग घोटून 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 फार त्रास होते. माता पार्वतीने बोलायला सुरुवात केलेली आहे. नाजुक तन को नाजुक से पाला कैसे कहूँ कसाले. नाजुक तन को नाजुक से पाला कैसे कहूँ कसाले. भांग तुम्हारी घोटत घोटत हाथ में पड़ गए छाले. हाँ हाथ में पड़ गए छाले. मेरी रोज रोज की माता पार्वतीने बोलायला सुरुवात केली. बरं जेव्हापासून तुमच्या सोबत लग्न झाले ना तेव्हापासून मला फार पश्चाताप होतोय. भांडण लागलं की व्यक्ती असाच बोलतो, परंतु हे बोलणं तात्पुरत्या स्वरूपासाठी असतं. बरं याला जास्त मनावर घ्यायचं नाही. काय झालं? अलग पड़े तेरे सिलवट्टे पर मैं पीहर को जाऊं. अलग पड़े तेरे सिलवट्टे पर मैं पीहर को जाऊं. जब तुम पीना भांग छोड़ दो तभी लौट कर आओ. हाँ तभी लौट कर आओ. तभी लौट कर आओ. मैं तो अपने हरि बोल. मैं तो अपने चली जाएंगे तभी समझ में आए. मैं तेरे बिना भी छोड़ तो मेरी एक न रोटी जाए. भोला भांग तिहारी. भोला भांग तिहारी. भोला भांग तिहारी.
पार्वती मातेनं बोलायला सुरुवात केली, ते ज्या वेळेस पासून तुमच्या सोबत लग्न करून आले तेव्हापासून मला फक्त आणि फक्त कामच करावं लागते. असं वाटतंय जोपर्यंत तुम्ही भांग सोडत नाही तोपर्यंत मी जाते माहेराला, ज्या वेळेस तुमची भांग सुटल तेव्हाच वापस येईल. होता आता पती पत्नींमध्ये भांडणं लागल्याच्या नंतर कधी कधी म्हणते बायको मी चालली आता माझ्या माहेराला, कधीच येणार नाही वापस, परंतु येते 10-15 दिवसात. दोघांचे भांडणं लागलेले आहेत. आता मात्र भोलेनाथ शांत झाले. भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली, पार्वती, कार्तिकेय आणि गणपती बाप्पा आणि तुला सोडून देईल परंतु भांग सोडणार नाही. सुटत नाही म्हणते, मी भांगेमध्ये फक्त आणि फक्त तुझा चेहरा पाहतो. भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. आता बरंचसं गीत आहे परंतु तेवढं होणार नाही, 3 वाजलेत. वेळेच्या अभावानुसार समोर जायचे आपल्याला. दोघ जण शांत बसलेले आहेत आणि आता मात्र माता पार्वती सुद्धा शांत झाल्यात आणि शांत होऊन माता पार्वतींनी बोलायला सुरुवात केली. म्हटले, प्रभू तुम्ही मला अमर कथा का सांगितली नाही? एवढ्या सगळ्या कथा तुम्ही मला सांगितल्या परंतु अमर कथा तुम्ही मला सांगितलेली नाही. म्हटले, पार्वती तू ह्या आधी हा प्रश्न केलाच नाही. तू जर आधीच मला म्हटली असती सांगा तर मी सांगितली असती. ठीक आहे, सांगायला तयार आहात ना? मग सांगा. प्रभू तुमच्या गळ्यामध्ये हा ज्या नरमुंड माळा आहेत ह्या कोणाच्या आहेत? भोलेनाथांनी सांगायला सुरुवात केली, पार्वती ह्या नरमुंड माळा आहेत ना ह्या तुझ्याच आहेत. कस काय? म्हटले, ज्या ज्या वेळेस तू जन्माला आलीस आणि ज्या ज्या वेळेस तू मृत्यू पडलीस त्यावेळेस तुझ्या ह्या नरमुंड माळा म्हणजे हे मुंडक जे असतं वरचं आपलं त्याची माळ करून भोले शंकरांनी गळ्यामध्ये घातलेली होती आणि त्या नरमुंड माळा 108 झाल्या होत्या. मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा म्हणजे नरमुंड माळा 108 घातलेल्या आहेत. ह्या माझ्या आहेत प्रभू. हो पार्वती ह्या तुझ्याच आहेत. आणि तू हा प्रश्न केलास ना अमर कथेचा, ज्या वेळेस तू ही अमर कथा श्रवण करशील त्यापासून जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्त होशील. आणि ही जी श्रीमद भागवत कथा आहे ना ही तुम्हाला आम्हाला सांगते जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ही श्रीमद भागवत कथा अंतःकरणाने श्रवण करा. त्यावेळेस आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्त होऊ. सुंदर ही कथा. आता मात्र भगवान शंकराने माता पार्वतींना घ्यावं कैलास पर्वताच्या उंच टेकडीवरती गेलेले आहेत आणि उंच टेकडीवरती गेल्याच्या नंतर भोलेनाथांनी कथा सांगायला सुरुवात केली. परंतु कथा सांगण्याच्या आधी भोलेनाथांनी 3 टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या आपल्याला सुद्धा वाजवायच्या. त्या टाळ्याच्या मागचं रहस्य तुम्हाला मी सांगेन. पहिली टाळी वाजवल्याच्या नंतर आजूबाजूला जे जीवजंतू आहेत ते जीवजंतू पळून जातात. जीवजंतू म्हणजे कोण? शेजारी पाजारी असणारे ज्यांचं कथेमध्ये मन लागत नाही, चित्त लागत नाही, ध्यान लागत नाही ते जीवजंतू पळून जातात. आणि असतात अशी आजूबाजूला बसलेले. ते म्हणतात बसल्या बसल्यात सुपारी देऊ, सोप देऊ, नाही मग मी गुळाचा खडा आणलाय घरून खाती थोडासा. हे असे म्हणणारे जीवजंतू असतात आजूबाजूचे. यांच्यापासून सुटकारा घ्यायचा म्हणून पहिली टाळी वाजवायची. दुसरी टाळी वाजवली. दुसरी टाळी वाजवल्याच्या नंतर भगवान शंकराने त्रिशूळ फिरवलेला आहे पूर्ण कैलास पर्वतावरती. आजूबाजूला जेवढे काही प्राणी वगैरे असतील, जीव जंतू असतील, सर्वजण पळून जातील ते त्रिशूळ बघितल्याच्या नंतर. का? कारण की मी जे कथा सांगतो ही अमर कथा आहे आणि ही कथा जर कोणी ऐकली तर व्यक्ती अमर होतो. तो प्राणी असो, व्यक्ती असो, पशु असो, कोणीही असो, तो अमर होतो. म्हणून दुसरी टाळी वाजवलेली आहे. तिसरी टाळी वाजवायला
सुरुवात केली, तिसरी ही टाळी वाजवली, तिसरी टाळी वाजवल्याच्या नंतर आजूबाजूला सुगंधित हवा सुटते, मंजुळ मंजुळ सुगंध देणारी हवा सुटते. आणि त्या सुंदर वातावरणामध्ये भोलेनाथांनी पार्वती मातेला कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि तेच वातावरण या कवडी नगरीमध्ये सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे. आणि त्याच सुंदर वातावरणामध्ये तुम्हाला आम्हाला श्रीमद भागवत कथा श्रवण करायची आहे. कथा सांगायला सुरुवात केली. भोलेनाथ बोलत होते माता पार्वतींना, पार्वती कथा सांगायला सुरुवात करतोय बरं मी, माझ्याकडे लक्ष दे. कथा सांगत असताना मी डोळे लावून कदाचित तुला कथा सांगेन, परंतु तू डोळे उघडे ठेव बरं. कारण की श्रीमद भागवत कथा असो, कुठल्याही प्रकारचं भगवंताचं चिंतन असो, ते चिंतन ऐकत असताना व्यक्तीला झोप येते आणि निद्रा देवी येईल आणि तुझ्या कधी गोदमध्ये येऊन बसेल सांगता येत नाही, तू झोपीच असेल. म्हणून तू काय कर, मला हुंकार देत चल. मी गोष्ट सांगेन, स्वामी 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 असं म्हणत राहा की मलाही वाटेल तू माझी कथा ऐकतेस म्हणून. सुरुवात केली सांगायला भोलेनाथांनी. आणि सुरुवात केल्याच्या नंतर कथा एवढी सुंदर चालू झाली, एवढी सुंदर चालू झाली. कथा सांगता 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 भोलेनाथांनी डोळे लावून घेतले आणि डोळे लावून माझे भोलेनाथ कथा सांगतायत माता पार्वतींना. माता पार्वती सुद्धा सुरुवातीला मनोभावे श्रवण करतायत, परंतु काही वेळ संपल्याच्या नंतर माता पार्वतींना डोळा लागला बरं. निद्रा देवी येऊन बसली ओटीमध्ये आणि ओटीमध्ये येऊन बसल्याच्या नंतर माता पार्वती झोपी गेलेले आहेत. माता पार्वतींचा हुंकार बंद झाला आणि माता पार्वतींचा हुंकार बंद झाल्याच्या नंतर ज्या वटवृक्षाच्या झाडाखाली माझे भोलेनाथ आणि माता पार्वती बसलेले आहेत, त्याच वटवृक्षाच्या झाडावरती एक छोटस पोपटाचं पिल्लू नुकतं जन्माला आलेलं आहे. ज्यावेळेस त्रिशूळ फिरवलं त्यावेळेस जन्माला आलेलं नव्हतं. कथा सांगायला सुरुवात केली आणि ते पोपटाचं पिल्लू जन्माला आलेलं आहे. आणि पोपटाचा जातच अशी असती की आपण जर एक शब्द परत 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 जर बोललो तर तो शब्द तो बोलतो. माता पार्वती ज्या वेळेस हुंकार देत होत्या तो हुंकार त्यांच्या कानावरती गेला. स्वामी स्वामी स्वामी. पोपटाने सुद्धा बोलायला सुरुवात केलेली आहे. पोपट सुद्धा म्हणायला लागलेला आहे, हुंकार देतोय. भोलेनाथांना वाटते की माझी माता पार्वती हुंकार देत आहेत, परंतु पार्वती मातांना हुंकार देत पोपटाचं पिल्लू हुंकार देते. आता मात्र कथा संपलेली आहे आणि कथा संपल्याच्या नंतर भोलेनाथांनी डोळे उघडले. बघतो तर काय, माता पार्वती निद्रा अवस्थेमध्ये झोपी गेलेले आहेत. माता पार्वती आजूबाजूला पाहिलं तर कोणी दिसत नाही, मग हुंकार कोण देतय? वर पाहिलं तर वर पोपटाचं पिल्लू जन्माला आलेलं आहे, कथा श्रवण करतय. भोलेनाथांना राग आला बरं. आणि भोलेनाथांना एकदा का क्रोध आला की तो शांत होत नाही. भोलेनाथ जेवढे भोले आहेत तेवढेच क्रोधी सुद्धा आहेत. शिवपुराण कथा सुद्धा मी सांगते, त्या कथेमध्ये सर्व सार येतो. श्रीमद भागवत कथेमध्ये सुरुवातीलाच भोलेनाथांचा सार येतो. पूर्ण शिवपुराण मध्ये येतं. सती मातेचा जन्म, पार्वती मातेचा जन्म, भोलेनाथाचा विवाह, गणपती बाप्पा, कार्तिकेय बाप्पा, सगळं त्या ठिकाणी येतो. तारकासुराचा वध, महिषासुराचा वध, सर्वांचा शिवपुराण कथेमध्ये. भोलेनाथांना एकदा का क्रोध आला की तो शांत होत नाही. आता मात्र भोलेनाथांनी क्रोधायमान झाल्याच्या नंतर उठून बसलेले आहेत. आणि उठून बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केलेली आहे पोपटाच्या पिल्ल्याशी. अरे माझी कथा चोरून श्रवण करतो तो. पोपटाच्या पिल्लू सुद्धा भ्यायला लागलं बरं. कारण की भोलेनाथाचा तृतीय नेत्र जागा झाला, काहीच होणं शक्य नाही. क्रोधायमान झालेले माझे भोलेनाथ निघालेले आहेत.
हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे, एका हातामध्ये डमरू घेतलेला आहे. आता मात्र समोर ते पोपटाचं पिल्लू धावतंय आणि त्याच्या मागं भोलेनाथ धावतायत. समोर पोपटाचं पिल्लू आहे, मागं भोलेनाथ आहे. समोर पिल्लू आहे, मागं भोलेनाथ आहेत. दोघं एकमेकांच्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे धावतायत 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 धावतायत. आता मात्र पोपटाच्या पिल्ल्याने ब्रह्मदेवाकडे जावं, ब्रह्मदेवाला सांगावं मला भोलेनाथांपासून वाचवा. परंतु भोलेनाथ म्हणायला लागले की मी ब्रह्मदेव काहीही करू शकत नाही. आता मात्र पोपटाच्या पिल्लाने विष्णुदेवाकडे जावं, विष्णुदेवाने सुद्धा हात जोडावे, मी तुझी रक्षा करू शकत नाही. आता मात्र इंद्रदेवाकडे जावं, चंद्रदेवाकडे, सूर्यदेवाकडे, प्रत्येक देवाकडे गेलेले आहेत, परंतु कोणीही मदत करायला तयार नाही. आता मात्र जावं तरी कुठं, जावं तरी कुठं, आता काय करावं. अहो ज्या ज्या वेळेस देवांपासून त्रास होतो, ज्या ज्या वेळेस राक्षसांपासून त्रास होतो, तेव्हा देवाकडे जायचं असतं. आणि देवांपासून जर त्रास झाला तर ब्राह्मण देवांकडे जायचं असतं. पोपटाचं पिल्लू धावायला लागलं, धावायला लागलं, धावायला लावलं आणि धावत 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 वेदव्याजीच्या कुटीकडे जातं. आणि वेदव्याजीच्या कुटीकडे गेल्याच्या नंतर नुकतं त्या वेळेला वेदव्याजीच्या पत्नी घरातून बाहेर येतात आणि पोपटाचं पिल्लू जांभई देताना मुखातून पोटामध्ये प्रवेश करतो. वेदव्याजीच्या पत्नी जांभळी देतात आणि जांभळी देताना मुखातूनच पोटामध्ये प्रवेश करतात. गेलं ना पोटामध्ये पोपटाचं पिल्लू. भोलेनाथ समोर आले आणि भोलेनाथ एवढा रागावलेले होते, एवढे रागावलेले होते. वेदव्याजी समोर जातात, वेदव्याजीने हात जोडले. भोलेनाथ, कित्येक वर्षापासून तुमची तपश्चर्या करतोय मी. तुम्ही मला आज दर्शन देसाल, उद्या दर्शन देसाल, कधीतरी दर्शन देसाल. तुम्ही आज मला दर्शन दिले आणि या अवस्थेमध्ये, क्रोधायमान अवस्थेमध्ये तुम्ही मला दर्शन देताय, ही माझी अपेक्षा नव्हती भोलेनाथ. भोलेनाथाने बोलायला सुरुवात केली. म्हटले एक चोर आलाय, तुमच्या घरामध्ये घुसलेला आहे. म्हटले चोर कुठून आला? कैलास पर्वतावरून. कैलास पर्वतावरून म्हणली तिथं आहेच काय चोरायला? काय कैलास पर्वतावर बर्फाचे ढेकळ चोरायला आहेच काय तिथं? काहीच नाही म्हटले चोरायला. म्हटले त्यांनी अमर कथा चोरून ऐकलेली आहे माझी, आणि अमर कथा चोरून ऐकल्याच्या नंतर तो तुमच्याकडे आलेला आहे. तुमच्याकडं तुमच्या पत्नीच्या गर्भामध्ये तो त्या ठिकाणी लपून बसलेला आहे. ते चोराला मला बाहेर काढायचंय आणि त्याचा मृत्यू करायचा आहे. वेदव्याजीने बोलायला सुरुवात केली. म्हटले भोलेनाथ, तुमचं नाव भोलेनाथ आहे ना? बरोबर आहे. अमर कथा श्रवण केली, मग तो मरणार कसा? शक्य नाही ना. अमर कथा श्रवण केले व्यक्ती अमर होतो, मग मरणार कसा? शक्य नाही भोलेनाथ. म्हणले काही हरकत नाही, मी काय करतो, 9 महिने 9 दिवसांनी परत येतो आणि जन्माला आल्याच्या नंतर त्याला मी घेऊन जातो आणि माझ्या कैलास पर्वतावर एका पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवतो. वेदव्याजीने बोलायला सुरुवात केली. म्हटले अहो भाग्य, भोलेनाथांच्या दरबारामध्ये अतिशय जवळ बसल्याच्या नंतर कैद मध्ये रात्रंदिवस भगवंताला बघत राहणं नशीबवान आहे, तो भाग्यवान आहे. त्या रागामध्ये माझे भोलेनाथ निघून गेलेले आहेत. आणि मी सांगेन तुम्हाला, व्यक्तीला का राग आला की रागाला शांत करायचं औषध माझ्याकडे आहे. सगळ्यांना मी देईन. राग येतो का तुम्हाला? राग येतो ना बाबा? औषध पाहिजे ना? यायलाच देऊ का? तुम्हाला येत नाही का कधी? काही म्हणता तुम्ही. घरी गेलं अवघड होईल. घरी गेल्यावर अवघड होईल.
राग आल्याच्या नंतर माझ्याकडे औषध आहे, ते औषध मी सगळ्यांना पाजणार आहे. आता राग आल्याच्या नंतर काय म्हणायचं? राधे म्हणायचं. राधे 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 म्हटलं की व्यक्तीचा राग नाहीसा होतो. आता घरी जाऊन प्रयोग करा. या का लय भांडायल्या की आपण म्हणायचं राधे राधे, तिकडून जास्तच गरम वातावरण होते. मग परत आपण म्हणायचं राधे 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 राधे. एकतर आपला राग शांत होईल, समोरच्या व्यक्तीचा वाढत जाईल. म्हणून रागावरचं औषध काय असेल तर भगवंताचं नाम आहे. राधा राणीचं नाव घ्यायचंय. आणि राधा नावामध्ये अमृतरूपी धारा आहे. आणि ती धारा ज्यांनी कोणी पिल्ली जीवनाचं कल्याणच झालं, दुसरं काहीच करायची गरज नाही. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबां पे राधा 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 नाम हो जाए, जुबां पे राधा 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 नाम हो जाए, कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, कुछ ऐसा इंतजाम हो जाए। ऐका, भगवंताने एका भक्ताने सांगून ठेवलेलं आहे, मुखात फक्त राधा राधा राधाच नामस्मरण करायचंय. सगळं काही राग नाहीसा होतो. जब गिरते हुए मैंने तेरा नाम लिया है, 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 तो गिरने न दिया तूने मुझे थाम लिया है, ओ जीने न दिया तूने मुझे थाम लिया है, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ कुछ ऐसा इंतजाम हो जाए।
बाबांचं नाव काय ते पलीकडले? वा वा वा, गोड. साथ करत चला आम्हाला. अलीकडे बसले तरी चालते, काय नाही. तुमच्या लेकी सारखी आहे मी. कोपऱ्याला बसू नका, तिकडं लांब. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. ज्या ज्या वेळेस राग येईल त्या त्या वेळेस राधे 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 नामस्मरण करायचं. आता माझी जिथं कथा झाली का तिथं घडलं बरं असं. म्हटले ताई तुम्ही बरं झालं कालच आम्हाला सांगितलं, रात्रीच आमचे भांडणं लागले. मी तसं म्हटलं शांत झाली. म्हटलं जाऊ द्या, आनंदामध्ये मजाकमध्ये का होईना परंतु भगवंताचं नाव घेतो हे फार महत्वाचं आहे. आमच्याकडे अशी परंपरा निघाली, आता तुम्ही भेटल्याच्या नंतर राम राम करता, बरोबर आहे? करता की नाही? करताना एकमेकांना, पुरुष मंडळी करते, एकमेकांना राम राम करतात. मग आम्ही महिला मंडळीने भेटल्याच्या नंतर काय म्हणायचं मी सांगते तुम्हाला. एकमेकींना भेटल्या की असं म्हणायचं ना, माय तू सासू काय करायली तू सून काय करायली, असं नाही म्हणायचं. आपण असं म्हणायचं जय हरी. हे जसं राम राम घालतात तसं आपण जय हरी घालायचा, रामकृष्ण हरी घालायचा. आमच्या नरशी गावात पूर्ण महिला मंडळ एकमेकांना असंच म्हणते. दोघी काय एकमेकांना जाताना येताना भेटल्या, धुणं जरी धुवायल्या, एक धुणं धुते दुसरी रस्त्यानं जाते तर ती एकमेकांना रामकृष्ण हरी घालते. ताई रामकृष्ण हरी. काय होईल माहिती यांनी? भगवंताचं नाव तुमच्या मुखामध्ये येईल. आणि ती कपडे धुणारी जर तुम्हाला काही म्हणत असेल तर ती पण रामकृष्ण हरी म्हणत. आनंद भेटतो या गोष्टीपासून. नाही तर म्हणून पहा तुम्ही 7 दिवस सप्ताह चालून आपल्या गावात सुंदर. मग आता 7 दिवस कमीत कमी तुम्ही म्हणू शकता एकमेकींना. यानं तुमच्या जिभीला वळण लागेल एक प्रकारचं. प्रत्येकाने एकमेकांना रामकृष्ण हरी घालायचं. रामकृष्ण हरी जास्त दूर वाटत असेल तर जय हरी घालायचा, जय हरी म्हणायचं एकमेकांना. काकड्याला, हरिपाठाला, भजनाला तुम्ही येताच ना, आल्याच्या नंतर हे जसं राम राम घालतात तसं आपण रामकृष्ण हरी घालायचा, प्रत्येकाने घालायचा. चला कथेकडे वळूया. वेदव्यासजी त्या ठिकाणी म्हणतात भोले भंडारी या मग तुम्ही आता जाऊन. भोले भंडारी निघून सुद्धा गेलेले आहे. सांगितलं बरं जाताना, म्हटले 9 महिने 9 दिवस झालं की मी तुमच्याकडे येईल. वेदव्यासजी म्हणायला लागले, म्हटले लेकरू जन्माला आल्याबरोबर देऊ वाटेल कोणी आईला? नाही देऊ वाटणार. मग म्हटले काय हरकत नाही, मग 1-2 महिना तुमच्याकडे राहू द्या, नंतर मी येईल. 1 वर्षाच्या नंतर मी येईल. आता मात्र जे पोटामध्ये शुक बालक बसलेला होता, पोपटाचं पिल्लू जे पोटामध्ये गेलं होतं ते बोलायला लागलं. म्हटले काय भोलेनाथ तुम्ही म्हटले 1 वर्षाच्या नंतर येतो, ठीक आहे काही हरकत नाही. भोलेनाथ निघून गेलेले आहेत आणि 1 वर्षाच्या नंतर येतात तर काय, बघतो तर काय, त्या गर्भातल्या छोट्याशा पोपटाच्या पिल्लाने त्याचा आकार सुद्धा बदलला नव्हता. जशास तशी आई दिसत होती. गर्भवती स्त्री सारखं काहीच दिसत नव्हतं त्यांच्यामध्ये. वेदव्यासजीने बोलायला सुरुवात केली, भोलेनाथ तुम्ही आलात 1 वर्षाच्या नंतर, परंतु त्याने त्याचा स्वतःचा आकार सुद्धा बदलला नाही. असं मग काय करावं लागेल? म्हटले मी आणखी 1 वर्ष समाधी करता बसतो. समाधी करता बसल्याच्या नंतर परत 1 वर्षाने येईल. वेदव्यासजीची बोलल्याच्या नंतर, दोघांची चर्चा झाल्याच्या नंतर पोटातलं पोपटाचं पिल्लू बोलायला सुरुवात केली. म्हटले भोलेनाथ समाधी घेताय चिंगुसवानी 1 वर्षाची, मी 16 वर्षाची समाधी घेतो. 15.5 वर्ष झाले आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू आलेले आहेत आणि सांगायला सुरुवात केलेली आहे. 15.5 वर्ष झाले, आता मात्र
पोपटाच्या पिल्लाने जन्माला यावं, परंतु यायला तयार नाही. भगवान विष्णूला चर्चा चालू आहे पोटामध्ये, गर्भामध्ये. वेदव्यासजी सुद्धा बोलतायत, अहो गेल्या 15.5 वर्षापासून माझ्या आई, माझ्या स्त्रीला, माझ्या पत्नीला फार वेदना होत आहेत. एवढं सगळं ओझं सांभाळायचं होत नाही हो तिच्याच्याने, फार तिला वेदना होत आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये तिला त्रास होतोय. काहीतरी करा विष्णुदेवा, काहीतरी करा. गर्भातून पिल्लू बोलत होतं. गर्भातून पिल्लांना सांगितलं, म्हटले मी बाहेर येतो, परंतु माझी एक आट आहे. कुठली आट आहे? ती आट अशी आहे, म्हटले हे जे जन्म मृत्यूचा फेरा चालू आहे ना, ही जी पृथ्वी चालू आहे, ही एका क्षणाकरता तुम्ही सर्व काही स्तब्ध करा, त्यावेळेस मी जन्माला येईल. का? कारण की ही जी मोहमाया आहे, ही मोहमाया जर माझ्या डोळ्याने बघितली आणि बघितल्याच्या नंतर मी जर या मोहमायामध्ये जर अडकलो, तर मी भगवंताच्या चरणाजवळ जाऊ शकणार नाही. म्हणून ही जी मोहमाया आहे ना, ही सर्व काही बंद करा. भगवान विष्णूंना सांगितलं. भगवान विष्णू म्हटले मी हे करू शकत नाही. म्हटले मग मी जन्माला येत नाही. वेदव्यासजीने हात जोडले, हात जोडून सांगायला सुरुवात केली, काहीतरी करा, फार माझ्या पत्नीला त्रास होतोय, काहीतरी करा. आता मात्र भगवान विष्णू सोबत हात जोडल्याच्या नंतर, समोर हात जोडल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी बोलायला सुरुवात केली गर्भातल्या बालकाला. म्हटले एका मिनिटातला, एका सेकंदातला 100वा जो क्षण असतो, एका सेकंदातला 100वा जो भाग आहे, त्या भागापुरती मी पृथ्वी हे जी मोहमाया आहे ही सगळी बंद करू शकतो. म्हटले काही हरकत नाही, तेवढाच वेळ माझ्यासाठी खूप झाला. तेवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णू सर्व मोहमाया बंद केलेले, सर्व पृथ्वी, सर्व पशु पक्षी जीव जंतू सर्वजण स्तब्ध झालेले आहेत. आणि एका सेकंदामधला 100वा भाग आल्याच्या नंतर शुकदेव मुनी महाराज जन्माला आले. बोलिये शुकदेव मुनी महाराज की जय. जन्माला आले. आल्याच्या नंतर आई नाही, वडील नाही, कोणी कोणाचा विचार केला नाही, सरळ जंगलामध्ये निघाले. म्हटले या मोहमायामध्ये आई वडील माय बापामध्ये जर मी गुंतलो तर भगवंताकडे जाऊ शकणार नाही. अहो अमर झालेले आहेत, काय करू शकत नाही. सरळ जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये निघून गेलेले आहेत. आता मात्र सुखदेव मुनी महाराजांची या ठिकाणी श्रीमद भागवत कथेतील एक छोटीशी कथा तुमच्या समोर मी मांडलेली आहे. समोर अशी कथा येते, नैमिषारण्यामध्ये 18,000 ऋषी बसलेले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठे शौनकजी आहेत आणि शौनकदिकांना सुजींनी कथा सांगतात. पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न केलेला आहे, अज्ञान दुहांत विध्वंस सूर्यकोटी समप्रभ सुताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायन. शौनकजी ऋषी म्हणतात सुजींना, हा जी मोहमाया आहे, हा मोहमायामधून बाहेर कसं पडायचं. समोर आता कलियुग येणार आहे आणि त्या कलियुगामध्ये भगवंताच्या जवळ जायचं असेल तर काय करावं लागेल. आणि तुमचा हा जो प्रकाश आहे ना, तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर कोटी सूर्याच्या प्रकाशासारखे तुम्ही दिसताय. कोटी सूर्य किती असतील ते विचार करा, त्यांच्यासारखे तुम्ही दिसताय. म्हणून या कलियुगामध्ये मानवाचा जर उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल. समोरची कथा फार सुंदर आहे. आता मात्र सुजी बोलायला सुरुवात करतात. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवत शास्त्रम कलौ किरण भाषितम.
हे जे कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये हा जो काल आहे, हा काल एक सर्प कसं गळ्याला वेढा घालतो तसं आहे. आणि बरोबर आहे, या कलियुगामध्ये कोण कसं काय वागेल सांगता येत नाही. आणि कधी कोणाचं काय होईल हेही सांगता येत नाही. कलियुग चालू आहे, प्रत्येकाला माहित आहे. आणि या कलियुगामध्ये बरंच काही चांगलंही घडतं आणि वाईटही घडतं. परंतु या कलियुगामध्ये स्वतःचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मग सांगायला सुरुवात केलेली आहे. मानवाचं सुद्धा तसंच आहे बघा. मानवाचं कसं आहे, या कलियुगामध्ये कसा वागेल सांगता येत नाही. कोणाचं उत्तर कसं देताच येत नाही. तुम्ही काय करा, या 4-5 जणीच्या मधात एक जण बसा, ह्या बोलणार नाहीत. लय बोलायला येतात. या कलियुगामध्ये सर्पासारखा वेळखा घालून बसलेला आहे कलियुग. आणि मानव सुद्धा तेच करतोय. प्रत्येकाच्या गळ्याला फासा बसलेला आहे. कसा बसलेला आहे? संसार रूपी फासा बसलेला आहे. या संसार रूपी फाशातून व्यक्तीला बाजूला जायचं आहे. आणि प्रत्येकानं बाजूला होण्याचा प्रयत्न करा. माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या. नाहीतर काही काही म्हणतील, ताई संसार सोडून परमार्थ करणं होत नाही आमच्याच्यात. संसार करीत करीत परमार्थ करू शकता ना. आम्ही दोघं पती पत्नी कथाकार आहोत, कीर्तनकार आहोत. आम्ही आमचा संसार करत करत परमार्थ करतो. आणि माझ्या साधू संतांनी केले ते. तुकोबारायाने, नामदेवरायाने, नाथबाबांनी संसार करीत 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 परमार्थ साधलेला आहे. भगवंताच्या जवळ गेलेले आहेत. संसार करत 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 माणूस परमार्थ करू शकतो. चला समोरची कथा बघूया. समोरची कथा अशी येते. शौनकदींना ऋषी विचारतात, पहिल्यांदा ही कथा कोणी कोणाला सांगितली? प्रश्न फार महत्वाचा आहे बरं. कथा, श्रीमद भागवत कथा ही पहिल्यांदा कोणी कोणाला सांगितली? सुतजींनी सांगायला सुरुवात केलेली आहे. सनकादिकांनी नारदाला सांगितलेली आहे. मग सनकादिक कोण आहेत? तर सनकादिक हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवाला एकूण तसे 10 मुलं आहेत. परंतु त्याच्यातले 4 तुम्हाला आम्हाला मी सांगणार आहे. त्यातील पहिला पुत्र म्हणजे सनक, दुसरा सनक नंदन, तिसरा सनद कुमार आणि चौथा सनातन. हे 4 पुत्र आहेत ब्रह्मदेवाला. त्यांना सनकादिक म्हटलं जातं, सनकादिक ऋषी म्हटलं जातं. कथा सांगितलेली आहे त्यांना. एकदाचा प्रसंग असा येतो, नारदजी मृत्यू लोकावरती आलेले आहेत. नारदजी कुठेही जाऊ शकतात, इथेही येऊ शकतात आपल्या धर्म मंडपामध्ये. नारदजींचं कामच आहे ते सगळीकडे लक्ष ठेवायचं. ठेवतात ते. मृत्यू लोकावरती आलेले आहेत. आणि मृत्यू लोकावर आल्याच्या नंतर बघतो तर काय खूप वाईट परिस्थिती आहे. एवढी वाईट परिस्थिती, एवढी वाईट परिस्थिती. मुलगा आईला मारतोय, मुलगा बापाला मारतोय. एवढंच नव्हे तर मुलींवरती अत्याचार होत आहेत, मुलं त्रास देत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत. हे सर्व बघितलं नारदांनी. नारदजी नाराज झाले बरं. म्हटले काय चाललंय मृत्यू लोकावरती, काय करावं याकरता? फिरत 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 समोर गेले, समोर गेले, गेले गेले आणि समोर गेल्याच्या नंतर यमुनेच्या तीरावरती जातात. मृत्यू लोकावर आल्यावर सगळीकडे फिरायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी त्याला त्रास देणारेच बघतायत. बरेचसे काही अनाथ मुलं आहेत, महिलांवरती त्रास होते, मुलींवरती त्रास होते. मुलगा आई वडिलांना मारतोय हे बघितल्याच्या नंतर त्यांनाही त्रास होत होता. आणि एका ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी चालू आहे. आणि प्रत्येक ठिकाणी चालू असताना नारदजी यमुनेच्या तीरावर आलेले आहेत. आणि यमुनेच्या तीरावर आल्याच्या नंतर तिथे एक स्त्री बसलेली आहे. ती स्त्री म्हणजे भक्ती.
आम्ही जे भक्ती करतो ना भगवंताची, ती भक्ती तिथे बसलेली आहे आणि खूप रडते. आणि त्या स्त्रीच्या एका मांडीवरती एक वयस्कर व्यक्ती आहे आणि दुसऱ्या मांडीवरती सुद्धा एक वयस्कर व्यक्ती आहे. म्हातारे झालेले आहेत. असं त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर वाटतं की आता एका क्षणामध्ये यांचा मृत्यू होणार आहे. खूप म्हातारे झालेले आहेत. बघितलं की वाटतं आता दुसऱ्या मिनिटाला राहत नाही, ते जिवंत जातात. नारदजी जवळ गेले. नारदजींनी बोलायला सुरुवात केली. माता, आप कौन हो? मैं भक्ती हूं. आणि हे जे तुमच्या दोन मांडीवर पडलेले आहेत हे कोण आहेत? हे माझे मुलं आहेत दोन. म्हटले आई तरुण आहे आणि हो, भक्ती ही तरुण अवस्थेमध्ये होते आणि जे मुलं आहेत ते वयोवृद्ध म्हातारे झाले होते. म्हटले शक्य नाही, आई तरुण आहे आणि मुलं म्हातारे झाले. असं कधी ऐकलंय का तुम्ही? कुठंच ऐकलेलं नाही. असं का झालं माता? आपण कोण? मी नारदजी, भगवान विष्णूचे उपासक. मी भक्ती आहे आणि हे माझे दोन मुलं आहेत. हा ज्ञान आहे, हा वैराग्य आहे. म्हटले यांची अवस्था का अशी झाली? सांगायला सुरुवात केलेली आहे भक्ती मातेनं. भक्ती माता बोलत होत्या, मी सुद्धा म्हातारी झाले होते, परंतु फिरत 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 दक्षिणकडे गेले. दक्षिण भारतामध्ये गेल्याच्या नंतर मी म्हातारी झाले, परंतु फिरता 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 गुजरातकडे आले, कर्नाटककडे आले आणि थोडीशी मला तरुण अवस्थामध्ये आलेली आहे. आणि भक्ती तशीच आहे. ज्या भागामध्ये जास्त भक्ती होते त्या भागामध्ये आनंद असतो. माझे दोन मुलं ना म्हातारी झालेले आहेत, कधी जातात सांगता येत नाही, अखेरचा श्वास घेतायत असं वाटतंय. मग काय करावं लागेल? मग तुम्ही यांच्याकरता काय केलं? नारदजीने प्रश्न केला भक्ती मातेला. म्हटले मी बरंच काही करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हे तरुण अवस्थेमध्ये येत नाहीत. भगवंताचं भजन केलं? म्हटले हो, भगवंताचं भजन सुद्धा केलंय, परंतु जोपर्यंत देवाचं मी भजन करतोय तोपर्यंत हे तरुण होतात. ऐका, जोपर्यंत भगवंताचं भजन करते तोपर्यंत हे तरुण होतात आणि देवाचं भजन संपलं की हे म्हातारे होतात. मग काय करावं लागेल? नारदजी तुम्हीच काहीतरी करा. मग नारदजीने श्रीमद भागवत कथा सप्ताह पारायण केलं. यमुनेच्या तीरावरती समोर भक्ती माता बसलेल्या आहेत. एका मांडीवरती ज्ञान आहे, एका मांडीवरती वैराग्य आहे आणि नारदजीने कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. दिवसांदिवस पलटत गेल्याच्या नंतर जे वयस्कर असं वाटत होतं दुसऱ्या क्षणाला प्राण जातो, परंतु ते तरुण अवस्थेमध्ये आलेले आहेत. खूप सुंदर ही कथा नारदजीने भक्ती मातेला सांगितलेली आहे, ज्ञान वैराग्याला सांगितलेलं आहे. कथा सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी साक्षात जगाचा बाप प्रागट्य झालेला आहे. जगाच्या बापाचं प्रागट्य झालं आणि समोर माझा भगवान परमात्मा उभा आहे. आणि भगवान परमात्मा उभे असताना भक्ती मातेला बोलायला सुरुवात केली. भक्ती माता, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, तुम्हाला द्यायला तयार आहे. सांगायला सुरुवात केली, परंतु भक्ती माता म्हणतायत मला काहीच नको. म्हटले मी तुमच्यावरती प्रसन्न झालेलो आहो का? कारण की तुम्ही मन चित्त लावून मनोभावे निस्वार्थ कथा श्रवण केलेली आहे, म्हणून मी तुमच्यावरती प्रसन्न झालोय. काहीतरी मागा भक्ती माता. भक्ती मातेनं मागायला सुरुवात केली. भक्ती माता म्हणत होत्या, देवा, माझ्या मार्गाने सर्वसाधारण व्यक्ती जर तुमच्या जवळ जर आला तर तुम्ही त्यांना प्रसन्न व्हा. आणि सर्वसाधारण व्यक्ती भक्ती करत 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 जर भगवंताच्या जवळ गेला तर भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न होतो. आणि तीच कथा या ठिकाणी आम्ही सर्वजण
मनोभावे श्रवण करणार आहोत। मग प्रत्येकाला ही कथा ऐकल्याच्या नंतर तरुण अवस्था निर्माण होईल। ताई आता आम्हाला काय सांगायला तुम्ही, आम्ही काय तरुण होणार हो का? तोंडात दात नाही राहिला, बरोबर आहे का? आता आम्ही तरुण होणार नाही। मनानं तरुण व्हा, अंतकरणानं तरुण व्हा। आजची कथा याच ठिकाणी आपल्याला स्थगिती करायची आहे। अतिशय सुंदर आजची कथा कोणती कोणती तुमच्या समोर मी मांडली, हे उद्या तुमच्या समोर फार मोठे प्रश्न येणार आहेत। आता माझा नियमच आहे तो, प्रत्येक ठिकाणी कथेला गेले की मी करते ते, म्हणून तुमचं गाव कशाला सोडू बरं मी? तुम्ही रुसाल ना माझ्यावर, रुसाल की नाही? आजची कथा याच ठिकाणी संपन्न करायची आहे। उद्या आपल्याला अतिशय सुंदर कथा श्रवण करायची। भोलेनाथ आणि माता पार्वतींचा विवाह भरायचा आहे अंतिम क्षणामध्ये, शेवटच्या क्षणामध्ये, उद्याच्या कथेमध्ये। अतिशय सुंदर। माझी आणखी एक तुमच्याकडे अपेक्षा अशी आहे की भोलेनाथांना काय आवडतं? पांढरा रंग आवडतो, बरोबर आहे? मग जमलं तर पांढऱ्या रंगाच्या